सर्व उपासक उपासिकांना सूचना आहे, आवाहन करतो की आपण सर्वांनी पूजनीय भदंत धम्मसारजी थेरो हे या ठिकाणी बोधिसत्व महामानव भारतरत्न द ग्रेटेस्ट इंडियन सिम्बॉल ऑफ नॉलेज द फादर ऑफ नेशन या भारताचे संवैधानिक राष्ट्रपिता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हारार्पण करत आहे। मी पूजनीय बनते यांना जम्बुदीप बनते आणि सारीपुत्त बनतेचे आणि श्रवण संघ बोधिसत्व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोधिसत्व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोधिसत्व विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जोडायचा भीमस्मरणासाठी सकल विज्ञान देहरूपं सुजीव निमल चको गभीर घोष गौरवण्डं सुकाय अभय चित्त निभय काम सुरत धम्मं सुप्रेम विरत रज सृजननेत भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि। बोधिसत्व विश्वरत्न सिम्बॉल ऑफ नॉलेज द ग्रेटेस्ट ऑफ इंडियन द फादर ऑफ नेशन या भारताचे संवैधानिक राष्ट्रपिता बोधिसत्व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देवानंद प्रियदर्शी धम्मनायक सम्राट अशोकांचा देवानंद प्रियदर्शी धम्मनायक सम्राट अशोकांचा महान कारुणिक तथागत बुद्धांचा महान कारुणिक तथागत बुद्धांचा भिक्खू भिक्खुणी संघ उपासक उपासिका संघाचा जय भीम जय भीम। बाबासाहेबांचं आंदोलन बाबासाहेबांचं हे जन आंदोलन हे बौद्धांच्या अस्मितेची लढाई या ठिकाणी नाचनगाव फुलगाव आणि या परिसरातील सर्व बौद्ध अनुयायी यांना सविनय नमो बुद्ध आणि जय भीम। आमचा या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाचा सैनिक सर्व बौद्ध अनुयायी सर्व समाज बांधव या ठिकाणी सविनय नमो बुद्ध आणि जय भीम। या ठिकाणी उपस्थित सर्व पूजनीय भदंत धम्मसारजी पूजनीय भदंत जम्बुदीपजी आणि श्रवण संघ यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या सर्वांना माहित आहे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात या देशाचा इतिहास क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास आहे। बौद्ध आणि ब्राह्मण यांच्या संस्कृतीमधली दरार आहे। जगातला ऐत खाऊ ब्राह्मण आणि श्रमावर जगणारा श्रमण संस्कृती असणारा बौद्ध भिक्खू या देशातील हा इतिहास क्रांती प्रतिक्रांतीचाच इतिहास आहे। आपल्याला सर्वांना माहित आहे की ज्याप्रमाणे आमच्या ख्रिश्चन बांधवांसाठी जगातील ख्रिश्चन बांधवांसाठी त्यांचं येरुशलेम हे पवित्र ठिकाण आहे, ज्याप्रमाणे आमच्या मुस्लिम बांधवांसाठी आमच्या जगातल्या सर्व मुस्लिम बांधवांसाठी त्यांची मक्का मदिना पवित्र ठिकाण आहे, ज्याप्रमाणे आमच्या शीख बांधवांसाठी त्यांची गुरुद्वारा अमृतसर पवित्र ठिकाण आहे, त्या पद्धतीनं हे महाबोधी महाविहार बोधगया जगातील बौद्धांसाठी पवित्र ठिकाण आहे। आमचा हिंदू बांधव मी दरवर्षी बौद्ध पौर्णिमेला जातो, आमचा हिंदू बांधव दरवर्षी बोधगयाला जातो, शीख बांधवही जातो, जैन बांधवही जातो। परंतु आज ज्या महाबोधी महाविहारामध्ये 1949 चा जो नेहरू मंत्रिमंडळातला जो ऍक्ट होता त्या ऍक्ट नुसार त्या ठिकाणी कार्यभार होत नाही। आज ज्या ठिकाणी महाबोधी महाविहार आहे जे जागतिक वर्ल्ड हेरिटेज आहे, जगातील बौद्धांचं पवित्र ठिकाण आहे, त्या ठिकाणी आज ब्राह्मणवाद फैलावत आहे आणि दिवसेंदिवस फैलावत आहे। मी दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला जातो, जगातील सगळ्यात मोठं पिंडदान
जगातील सगळ्यात मोठं पिंडदान गयेला होतं. निरंजना नदी काठी विष्णुपाद नावाचं मंदिर आहे. गया या ठिकाणी विष्णुपाद नावाचं मंदिर आहे. त्या ठिकाणी पिंडदानाचा कार्यक्रम आधी होत होता. पण गयेच्या विष्णुपाद मंदिराचा पिंडदानाचा कार्यक्रम कार्तिक पौर्णिमेला पूर्ण महिनाभर महाबोधी महावीराच्या दरवाजासमोर असतो. हा पिंडदानाचा कार्यक्रम असतो. आणि मग त्या ठिकाणी वैदिक मंत्रोच्चार असतो, होम असतो किंवा कर्मकांड असतो. आणि बौद्ध धम्म संस्कृतीचं ते केंद्र आहे. बौद्ध धम्म संस्कृती त्या ठिकाणी रुजावी, बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार त्या ठिकाणी व्हावा म्हणून 3ऱ्या शताब्दीमध्ये सम्राट अशोकांनी म्हणजे देवाना पियदसी सम्राट अशोकांनी जे 84,000 महास्तूप, 84,000 धम्मस्तंभ, 84,000 धम्मशिलालेख आणि 84,000 महाविहार महास्तूप निर्माण केले होते. त्या 84,000 महाविहारापैकीचं हे महाबोधी महाविहार आहे. 8व्या शताब्दीमध्ये म्हणजे 8व्या शिलालेखामध्ये सम्राट अशोक त्यांच्या 8व्या शिलालेखामध्ये असं लिहितो. आणि सम्राट अशोकांनी त्या महाबोधी महाविहाराला म्हणजे प्राचीन उर्वेलाला संबोधी नाव दिलेलं आहे. प्राचीन नाव उर्वेला आहे. 5व्या शताब्दामध्ये फाययान हा चीनी प्रवासी बौद्ध भिक्खू येतो. त्या ठिकाणी येतो आणि तो म्हणतो की मी ज्यावेळी महाबोधी महावीराला भेट दिली त्या ठिकाणी मला एकही मंदिर दिसलं नाही आणि एकही ब्राह्मण पुजारी त्या ठिकाणी दिसला नाही. 5व्या शताब्दीमधला फाययान म्हणतो. आणि मग 6व्या शताब्दीमधला युआनशांग आहे. आणि 7व्या आणि 8व्या शताब्दीच्या उत्तरार्धामध्ये म्हणजे फाययान, युआनशांग, हायचो, इसिंग, अल्बरुनी आणि मॅगस्तानी या लोकांनी सुद्धा महाबोधी महावीराला भेट दिली आहे. एवढंच नाही तर फ्रान्सिस बुकानन यांनी सुद्धा भेट दिली आहे. फ्रान्सिस बुकानन तर असं लिहितो की मी महाबोधी महावीराला भेट दिली त्यावेळी तिथं 100 फुटाचा अशोक स्तूप होता. सम्राट अशोकाचा राजमहाल होता. सम्राट अशोकाची प्रांतिक राजधानी हे बोधगया होती आणि त्या ठिकाणी धम्मराजिक महाल होता असं तो म्हणतो. आपल्याला सर्वांना माहित आहे महाबोधी महावीर ज्यावेळी सिद्धार्थ गौतम त्या सम्यक संबोधी प्राप्त करायला जातात ते उर्वेला गुणच होतं. आज ज्या ठिकाणी तुम्हाला बिल्डिंग दिसते, कंस्ट्रक्शन दिसते, घरं दिसतात, आज त्या महाबोधी महावीराच्या समोर मस्जिदही आहे, जगन्नाथ मंदिर आहे, मुस्लिम बांधवांचं कब्रस्तान आहे आणि शंकराचार्याचं मठ आहे आणि पूर्ण त्याचं अतिक्रमण झालेलं आहे. आणि हे महाबोधी महाविहारामध्ये आज काही विकृत लोक, विकृत मनोधारणेचे लोक हिंदू मुक्त म्हणतात. आम्ही हिंदू मुक्त अजिबात म्हणत नाही. हिंदू बांधवांचा सुद्धा बौद्ध आहे. हिंदू बांधव दरवर्षी त्या बुद्धगयाला भेट देतात. आम्हाला ते बुद्ध विहार ब्राह्मण मुक्त पाहिजे. ब्राह्मण मुक्त याकरिता त्या ठिकाणी ब्राह्मणवाद त्या ठिकाणी फैलवत आहे. त्या ठिकाणी पिंडदान होत आहे. त्या ठिकाणी कर्मकांड होत आहे, अंधश्रद्धा होत आहे, अंधविश्वास होत आहे, मंत्रोच्चार होत आहे आणि त्या ठिकाणी विकृतीकरण होत आहे. दिवसेंदिवस ब्राह्मणीकरण होत आहे आणि मग ते ब्राह्मण मुक्त झालं पाहिजे. 1949चा तो ऍक्ट रद्द व्हावा आणि बौद्धांकडे, जगातील बौद्धांकडे, मी भारतातल्या बौद्धांकडे म्हणणार नाही, जगातील जे काही बौद्ध अनुयायी आहे मग ते जपान असो, कोरिया असो, चायना असो, श्रीलंका असो, ब्रह्मदेश असो, मलेशिया असो, मंगोलिया असो किंवा अल्पसंख्याक जगात राहणाऱ्या बौद्ध लोकांसाठी बौद्धांच्या हातामध्ये त्या ठिकाणी तो कार्यभार असावा. आपल्याला सर्वांना माहित आहे 1891 मध्ये बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि 1891 मध्ये श्रीलंकेचे देवमित्र अनागरिक धम्मपाल आले आणि 1993 मध्ये त्यांनी तो लढा उभा केला. सर अलेक्झांडर कनिंघम हा आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा माणूस जर भारतामध्ये आला नसता, जेम्स प्रिन्सेप, जेम्स फर्ग्युसन, जेम्स बर्जेस आणि हा फुरर नावाचे व्यक्ती किंवा मग चार्ल्स एलन नावाचे व्यक्ती जर भारतात आले नसते तर हा बुद्ध संपला असता, हा सम्राट अशोक संपला असता. आणि म्हणून सर अलेक्झांडर कनिंघम यांचं खूप महत्व आहे की ज्यांनी बौद्धांच्या विरासत जगासमोर आणलेले आहे. महाबोधी महावीराचं रिकन्स्ट्रक्शन, आजच्या तुम्हाला बोधगयेला जे पिंपळाचं झाड दिसतं ते पिंपळाचं झाड कितीतरी वेळा जाळलं. बंगालच्या शशांक नावाच्या ब्राह्मणाने ते कितीदा तरी जाळलं. आजच्या बोधगयेला तुम्हाला पिंपळाचं झाड दिसतं वज्रासनापाशी, जिथं सिद्धार्थ गौतमाने सम्यक संबोधी प्राप्त केली. ते पिंपळाचं झाड सर अलेक्झांडर कनिंघम यांनी संघमित्रानं नेलेलं श्रीलंकेचं रोपटं त्या ठिकाणी लावलेलं आहे. मग हे सम्राट अशोकाने बांधलेलं 3ऱ्या शताब्दीमधलं महाविहार आहे.
सम्राट अशोकाने त्याची पायाभरणी केली, परंतु त्याआधी अजातशत्रूनं त्या ठिकाणी वज्रासन उभं केलं. सम्राट अशोकाने ते विहार बांधलं. मग ते सम्राट कनिष्क असो, सम्राट हर्षवर्धन असो, गुप्ता डायनेस्टी असो, पाल डायनेस्टी असो, हर्षवर्धन डायनेस्टी असो, चोला असो, किंवा मग पल्लव डायनेस्टी असो, किंवा गहडवाल राठोड डायनेस्टी असो, या सर्व लोकांनी त्या महाबोधी महावीराचा जीर्णोद्धार केलेला आहे, त्याचं रिकन्स्ट्रक्शन केलेलं आहे. आणि म्हणून हे महाबोधी महाविहार ब्राह्मणमुक्त होण्यासाठी इथं सर्व बौद्ध अनुयायीकडला मी जाता जाता हेच म्हणेन की या वर्षी आम्हाला भीम जयंतीचं काहीच महत्त्व नाही. आमची भीम जयंती युनेस्को मध्ये होत आहे. भीम जयंती जागतिक स्तरावर होत आहे. आम्हाला यावर्षी भीम जयंतीचं काही घेणं देणं नाही. आमची भीम जयंती डीजे मुक्त झाली पाहिजे, दारू मुक्त झाली पाहिजे. आम्हाला यावर्षी भीम जयंतीचं महत्त्वच नाही. आम्ही सर्व इथं सगळा भिक्खू संघ आपल्याला आवाहन करतो की यावर्षी महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी येणाऱ्या 12 तारीख लक्षात ठेवा. येणाऱ्या 12 मेची तारीख ही बौद्ध पौर्णिमा. इथं थांबता येणार नाही आपल्याला. आपला लढा, आपली हाक जाणार नाही. आपली हाक आंतरराष्ट्रीय कोर्टात गेली पाहिजे, बौद्ध लोकांच्या कानावर गेली पाहिजे, जगात ही हाक आवाज पोहोचला पाहिजे. येणाऱ्या 12 मेच्या बौद्ध तारखेला तुम्हाला बौद्ध पौर्णिमेला 12 मेला बुद्धगयाला उपस्थित राहावं लागेल. कोण कोण यायला तयार आहे हात वर करा. अरे कोण कोण यायला तयार आहे बाबासाहेबांच्या रक्ताचे, आणि कोण मरायला तयार आहे? कोण यायला तयार आहे आणि कोण मरायला तयार आहे? सगळ्यांनी 12 तारखेला बौद्ध पौर्णिमेला तिथं यायचं आहे. नुसतं भंतेजीचं काम नाही आहे तिथं, सर्व उपासक उपासिकांनी आले पाहिजे. यावर्षी बौद्ध पौर्णिमा तिकडेच झाली पाहिजे 12 मेला. आपल्याला भीम जयंतीचं महत्त्व नाही, भीम जयंती करायचीच नाही असं मला अजिबात म्हणायचं नाही. आपण अल्प खर्चामध्ये बनू शकतो. आपल्याला महाबोधी महाविहार मुक्त करायचं आहे. तुम्हाला माहित असेल पंढरपूरचं मंदिर बडव्यांच्या ब्राह्मणांच्या कब्जात होतं. आज प्रत्येक जाती समूहाचा माणूस, महार माणूसही पंढरपूरचा तिथं सदस्य आहे. म्हणून हे महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे. याकरिता आपल्याला एकवट व्हायचं. याला राजकीय रंग देऊ नका, याला राजकीय रंग देऊ नका आणि गोडासाठी उष्ट खाऊ नका. हा धार्मिक कार्यक्रम आहे. आणि हा कार्यक्रम इथंच थांबला नाही. हा कार्यक्रम 12 मेला कालचक्र मैदानामध्ये बोधगयाला होणार आहे. हे महाबोधी महाविहार मुक्त झालंच पाहिजे. याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आपल्या मीडियाद्वारे, मेसेजद्वारे, इंस्टाग्रामद्वारे जेवढं तुम्हाला प्रचार करता येईल तेवढं करा. तुम्ही जेवढे मेसेज इकडे तिकडे पाठवता तेवढे तुम्ही या जन आंदोलनाचे, आणि कुठेही आंदोलन सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे. आणि या महाआंदोलनामध्ये, या शांती मार्च मध्ये पूजनीय भदंत धम्मसारजी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. सगळ्यांनी थांबायचं आहे. बोधिसत्व भारत रत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोधिसत्व महामानव भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, सम्राट अशोकांचा, सम्राट अशोकांचा, भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाचा, भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाचा. जय भीम, जय भीम, जय भीम. ब्राह्मणवाद, 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 ब्राह्मणवाद. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. अरे जय भीम, जय भीम. मुक्त करो, मुक्त करो, मुक्त करो, मुक्त करो, मुक्त करो, मुक्त करो, ब्राह्मण मुक्त करो. अरे 2 मिनिटं.